लाकडवाली फटाफटा जावा मोबाईल देऊ का माझ्याकडे वायरी मध्ये आळे 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 अरे काढके मग काय कालवा करतोय आळे आळे काय आळे आता जवळपास 9 वाजलेले आहेत आणि आम्ही खेरेश्वर गावामध्ये मुक्काम ठोकलेला आहे आणि आमची अशी मैफिल रंगलेली आहे. त्याचप्रमाणे पोपटी हा जो प्रकार असतो कोकणात शक्यतो तो खाल्ला जातो. पोपटी म्हणजे डेरा मडके वगैरे तेच तो मला समजेलच पुढं. तर त्याचं नियोजन असं चाललेलं आहे सुंदर प्रकारे. आम्ही असं करतो आहे डेरे मडके वगैरे आहे जेवणाची सोय आणि त्या तिथे मागे 5 टेंट लावलेले आहेत आणि आम्ही आज रात्री त्याच्यामध्ये मुक्काम करणार आहे. त्याचप्रमाणे आजूबाजूला डोंगर असण्याची शक्यता आहे असं वाटतंय. अंधार असल्यामुळे कुठलाच आजूबाजूचा नजारा दिसत नाहीये, परंतु माझा प्रयत्न उद्या सकाळी असणार आहे की उद्या सकाळी लवकर उठून की नजारा काय दिसतोय स्वतः बघायचं, स्वतः अनुभवायचं आणि मग ते तुम्हाला पण दाखवायचा. तर असे एकंदरीत आहे आणि खूप दिवसातून इतकं सुंदर दृश्य वगैरे बघायला भेटणार आहे, इतकी सुंदर मजा बघायला येणार आहे आणि चला 2025 मध्ये जाणे अगोदर इतकी सुंदर आठवण आम्ही पुढं घेऊन जाणार आहे. तर अशा रीतीने बघूयात काय होतंय ते पुढं आणि तुम्हाला पोपटी काय असते ते दाखवतो. मज्जा गंमत काय असते ते सुद्धा समजेल आज. आणि आज खऱ्या अर्थाने हा जो ट्रेक असणार आहे तो कदाचित हा 3 ते 4 पार्टमध्ये डिवायडेड असेल, कारण की तो खूप मोठा ट्रेक आहे कारण प्रत्येक सीनला वेगवेगळं महत्त्व असणार आहे ह्याच्यामध्ये. तर अशा रीतीने बघूयात काय होतंय ते. आय विल कीप यू पोस्टेड. त्या ठिकाणी कोणत्याच प्रकारे डोळ्यातून हवा जाणार नाही याची दक्षता घ्यावी. अशा रीतीने आपलं शिजलेलं असं चिकन, कच्चं चिकन वायरी मध्ये पोपोच्या तडाख्यामध्ये तुम्ही वायरी मध्ये आळे 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 अरे काढके मग काय कालवा करतोय आळे आळे काय आळे त्या ठिकाणी आईची पिटी कोणालाही दाखवून आता चिकन खाणार आहे. आळे आळे काय आळे मध्ये चालले खाणारी लोक
एक बॅटरी लावा इकडं. अशा रीतीने भाजायची तयारी करून हाय हाय हाय. राहुल गाडी पण गाडी पैसे वादळात वाद लावा लागते जेवण दादा जावा 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 माने वगैरे तुम्ही जावा. चप्पल घालायची माझी घालायची. तिथे पोपटी आता ऑलमोस्ट तयार झालेली आहे आणि तिथं जरा कथा वगैरे चाललेल्या आहेत. आमचा एन्जॉय वगैरे भरपूर प्रमाणात झालेला आहे. आता आमच्याकडे लाईटीची सोय आहे, योग्य तो गाईड आहे, योग्य त्या गोष्टी आम्हाला समजत आहेत आणि पूर्णपणे इतिहास पण आम्हाला समजतोय. एकंदरीत असा अंदाज येतोय की जी आमची चारही बाजू आहेत ना त्या सगळ्या डोंगरांनी वेढलेल्या आहेत आणि पाठीमागच्या साईडला इथं आहे ते जंगल आहे आणि इथं आहे ते पाठीमागं टेंट लावलेले आहेत आपल्याला रात्री झोपण्यासाठी. तर टेंट एकंदरीत ही व्यवस्था ही अशी आहे. 5 टेंट लावलेले आहेत. मॅट वगैरे टाकून सगळं जिथल्या तिथं व्यवस्थित ओके वगैरे केलेलं आहे आणि ह्याच्यातलाच कुठला तरी एक टेंट आपल्याला मिळणार आहे. असे टोटल सर्व असे 5 टेंट आहेत आपल्याला आणि ते पाठीमागं हे आहे ते पूर्ण जंगल आहे. असं थोड्याफार प्रमाणात थंडी पण वाजत आहे आणि थंडी असल्यामुळं तिकडे शेकोटी पेटवलेली आहे आम्ही. म्हणजे इन शॉर्ट पोपटी करतोय आम्ही तिथं. खूप सुंदर माझ्या त्या आयुष्यामध्ये इतका सुंदर अनुभव. आता मी काय करतो की मी सोलो ट्रॅव्हल करतो पण सोलो ट्रॅव्हल करण्यामध्ये हे स्वतःला ओळखण्याची माझी येते की स्वतःला आपण ओळखू शकतो वगैरे या सर्व गोष्टी आहेतच. पण त्यापेक्षाही वेगळं ज्या वेळेला आपण ग्रुपमध्ये येतो ना त्यावेळेला अंदाज पण वेगळाच असतो आणि हा आनंद खूप सुंदर आहे माझ्या आयुष्यातला. कारण की इथून सर्व गोष्टी शिकायला मिळतात, ते अनुभवायला मिळतात, ते जाणवायला मिळतात आणि योग्य तो गाईड असल्यामुळं म्हणजे मजा पण भरपूर प्रमाणात होते. चला आता थोड्या वेळात जेवण करायचं, भूक प्रचंड लागलेली. जेवणानंतर ना थोड्या वेळ गाण्यांचा कार्यक्रम आहे. त्याच्यानंतर ह्या ते 5 टेंटमध्ये ज्याचं त्याचं ज्याने त्याने झोपायचे आणि मग त्याच्यानंतर ना उद्या सकाळचा प्रवास बघायचा आहे. उद्या सकाळी दृश्य कसं असणार आहे त्याची सगळ्यात जास्त आतुरता आहे. कारण की अंधारातून पण थोडीशी थोडासा फील येतोय की इथं आसपास डोंगर आहेत मोठे, खूप सुंदर माझे. तर चला आय विल कीप यू. एकंदरीत भारी पोपटी गाडीसाठी कोणते नका काय पाहिजे तर
नाही नाही अरे वा. हो जर लाईट थोडा की दोन मिनिटं. इकडे व्हेज आणि माझ्यापासून इकडे सगळं नॉन व्हेज. पाटील साहेब कसं वाटतं असं वाटतं मला हे एक सगळं? नंबर. आज या ठिकाणी जुन्नर या ठिकाणी आलेलो असताना प्रचंड वातावरण थंडीचं आहे आणि अशा या वातावरणामध्ये सुंदर अशा पद्धतीचा गावरान पद्धतीचा रस्सा आणि गावरान त्या ठिकाणी 8 कोंबडे जीवन सरांनी आणले. त्याबद्दल जीवन सरांचं या ठिकाणी मनापासून आभार मानतो. प्रशांत नंबर 1 जेवण म्हणजे बाबेरच्या जत्रेसगत जेवल्यासारखं मला वाटतं. थँक्यू. 8 कोंबडी नसलेले त्या ठिकाणी निर्माण केले. आजच्या दिवसाचा शेवटचा शूट आणि बघा हे असं टेंट आहे आणि आता मस्तपैकी झोपायचं आहे आणि उद्या सकाळी सगळे नजारे बघायचे. नजारे बघण्यासाठी सज्ज व्हायचे. जे काही ट्रेकिंग आहे ते पण करायचं आहे आणि एकंदरीत खूप सारं एन्जॉय करायचं आहे आणि खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या की आपल्याला पूर्ण बघायच्यात आणि मजा येणार आहे चांगली. तर चला बघूयात उद्या सकाळचे दृश्य बघूयात. आजूबाजूचं दृश्य काय असणार आहे ते बघूयात आणि जेवण वगैरे छान झालेलं आहे आणि असं बसलेलं आहे आणि पूर्ण टेंटमध्ये सर्वत्र चेष्टाचं वातावरण आहे सध्या. पण चला असं द्या आज कसं बस झोपूयात आणि मग झोपल्यानंतर उद्या सकाळी बघूयात काय होतं. तर चला आय विल कीप यू पोस्टेड. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि